बंद आहे, काम चालू आहे. चला एक 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 घेऊन हळू थांबून थांबून जावा. तुला जमतंय का? ती एवढी जड झाले बॅग. इथे So how was you feeling, guys? good, very good, excited. नाईस. How was your trip? Sorry. हॉटेल बिटेल नको बघू. आम्ही आता आलेलो आहे असं काहीतरी बोलली तुम्हाला सकाळचा ब्रेकफास्ट असतो ना तसं बघ प्रॉपर. वडा मागवलाय मी. गाईस आम्ही रिक्षामध्ये आहोत आणि झाला ना. सो काढू का रे? टाइमपासच आहे. मग मोबाईल बोलते घेतला? मी सिरियस होते. मंचुरियन आणि चायनीज भेळ. सोनाली के नखऱ्यांना चॅलेंज आहे. काय काय ते चायनीज भेळ किंवा मंचुरियन गावात माणसाने जे मिळेल ते खायचं असतं. हा, चपाती भाजी की काय भेटतं जेवायला ते त्यानुसार आम्ही खाऊ. मग आम्ही तुम्हाला दाखवू काय घेतलं आम्ही आणि काय खाल्लं. बाय. मी घेते आता. सो आम्ही बघतोय म्हणजे हॉटेल्स खूप चालू आहे तिथे रात्रीचे पण. फुकट तिला फिरवायचे, जेवणाआधी जिरवायची. गुड मॉर्निंग गाईज. माईक लावायला पाहिजे. सो आता आम्ही पोहोचलो आपल्या डेस्टिनेशनवर. सो तुम्हाला समजतंय की नाही माहित नाही कुठे आलोय ते. आम्ही उतरलोय जस्ट आणि आता आम्ही निघू थोड्या वेळाने. सो स्टे ट्यून्ड गाईज. किती क्यूट डॉग फाईट चालू आहे इथे. सोनाली मला वाटलं माझा काढते. मी इकडे चाललोय. हा आता जरा वाटतंय बाहेर आल्यावरती. आतमध्ये खूपच थंड वाटत होतं. आणि केत बॅगा ओढून आताच दमलाय. आताशी तर ही सुरुवात झाली. सो आम्ही आज आलो आहोत चल आता माझा मी पण जाते पुढे माझा व्हिडिओ. चलो. तुझा सगळा व्ह्यू त्यांनी खराब केला. चला जायचंय की नाही. चला आपल्या तिथे काम चालू आहे वाटतं. आपल्याला जावं लागेल स्टेअरकेसने. हळू थांबून थांबून जावा. तुला जमतंय का? ती एवढी जड झाले बॅग. सरळ कुठे जातोय. So guys, we are in Konkan. इकडे फोटो काढू शकतो. इथे So how was you feeling, guys? Good, very good, excited. नाईस. How was your travel? माझा आवाज नसेल येत तिथे. How was your travel? Good, very comfortable, very या So चल तिकडे welcome to जाऊ. Mango City. तिकडे फोटो काढ. Welcome to Mango City, Aniket. थँक्यू. Let's go. तिकडे चल. Bye. नाश्ता करायचा आपल्याला.
हा फोटो तर काढू तिथे. असं एअरपोर्ट सारखं फिलिंग येते जरा. चांगलं केलंय ना. पण हे नाहीये असं जास्त हळू. जास्त ते फोटो बिटो जसं हा कुडाळला केलंय ना कुडाळला असं खूप केलंय. तसं इकडे नाहीये, पण खूप छान आहे सुद्धा. हम्म. आपण काय कोणाला कम्पेअर नाही करायचं, काय नाही. हा खूप आम्ही छान आहे. फर्स्ट टाइम आलोय, म्हणजे इथे नाही, गावी आलोय, पण रत्नागिरीला पहिल्यांदा आलोय. हा इथे काढू थांब थोडं photo. एक्सप्लोअर इथे. करायला. इथे फोटोज काढू शकतो आपण. ह्याचं काय बॅगेचं गणित उलगडतच नाही ह्याच्या. कालपासून ह्याचं हेच चाललंय. आम्ही फोटो काढतो इथे. अवतार तर खूप असं झोपेतल्या सारखाच आहे, झोपलेलोच ऑफकोर्स. आता काय आपण ट्रेन मध्ये एवढं फ्रेश नाही आहोत. हवा छान आहे, पण नॅचरल आहे. थंड. नॅचरल आहे, खूपच नॅचरल आहे. खूप भारी वाटतंय. रात्री थंडी पडणार आहे पण फ्रेश असं एअर वाटतंय मध्ये आलोय ना. आम्ही असं वाटतंय. काय रे का? तू बोलत का नाहीस? माहितच नाही. माईक नसला म्हणून आवाज थांब येतो. मी आता देतो. जवळ आहोत आपण, थांब मी देतो फोटो काढून झाला. असं आपण घेऊन बोलू शकतो ना. ठीक आहे. तर अशा प्रकारे पोहोचलोय आम्ही आता. आता आम्ही काय करणार, टाइमपास करणार, कारण हॉटेलचं चेक इन आमचं आहे चेक इन लेट आहे 11 वाजता आणि आणि वाजलेत आम्ही लवकर पण नाही पावणे होत्या, 9. गाडी पण हा असं म्हणजे लेट ठीक आहे. झाली. अति लवकर. ठीक आहे, जास्त पण म्हणजे व्यवस्थित आहे. आता आपण पोहोचेपर्यंत हॉटेलपर्यंत टाइम होऊन जाईल नाश्ता करून. आता नाश्त्यासाठी काहीतरी बघलं पाहिजे. So guys, it's time to do photo shoot. So आता आम्ही फोटोज काढतो. yeah. स्टे ट्यून गाईज. तर रे हॉटेल बिटेल नको बघू. आम्ही आता आलेलो आहे असं काहीतरी बोलली तुम्हाला सकाळचा ब्रेकफास्ट असतो ना तसं बघ, खाऊ पिऊ. प्रॉपर कारण का ऑथेंटिक. खूप भूक लागली आहे, खूप. आता आम्ही बघतो इथे काही खायला वगैरे आहे का कुठे काही आजूबाजूला. इथे आम्ही असं वाटतंय की कूलरच लावलाय, एवढी हवा आहे. खूप भारी हवा आहे, खूप भारी हवा. बघा एकदम फ्रेश आणि क्लीन भेटलं ना. नाश्ता करायला. सो आम्ही तिथून एक रिक्षा पकडली. सो अराउंड किती किलोमीटर आहे तरी, 30 किलोमीटर आहे आम्हाला सांगितलं. आमचा स्टे आहे गणपतीपुळे जवळच. सो 30 किलोमीटर सांगितलं आणि त्यांनी बजेट सांगितलं आम्हाला 700 रुपीज. सो आम्ही चेक केलं वगैरे सगळं, ते काय कमी करत नव्हते, बट ओके आहे. म्हणजे 30 किलोमीटरला तेवढे प्राइस म्हणून आम्ही घेतलं. आणि त्यांनीच मग एक आम्हाला बोलले की मी तुम्हाला हॉटेल दाखवतो, पुढे या, पुढे नाश्ता वगैरे छान मिळतो. म्हणून मग आता आम्ही नाश्ता करायला आलोय. रेस्टॉरंटचं नाव काहीतरी आहे, हायवेलाच लागते. आम्ही आता घेतलाय नाश्ता. ऑर्डर दिली, आता वाट बघतोय. आलं, वाट बघायची गरजच नाही. वडा मागवलाय मी, अनुने पोहे आणि पण पोहे मागवले. सो हे असं नियर बाय लोकेशन आहे इकडचं, काहीतरी हायवे लागतो हा. आम्ही खातो. तर गाईज बघा व्ह्यू, व्हॉट अ व्ह्यू वी खाली हॅव. बघून रे. सुंदर असा व्ह्यू आहे इकडे अरे वारे बीचचा. गाईज आम्ही रिक्षामध्ये आहोत आणि हा आहे कोकणचा समुद्र. आता आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या रिसॉर्ट वरती. बघू शकता आमचा अवतार काय झालेले आहेत. येस, 11 वाजलेत बरोबर. आमच्या चेक इन टाइम वर आलो आम्ही. जाऊया आपण आता सो हे बॅग आपलं वगैरे. फर्स्ट स्टे. Day 1 in कोकण.
आईस्क्रीम सेंटर पण आहे समोर. आईस्क्रीम खाते. थंडीमध्ये आईस्क्रीम खाणाऱ्या आम्ही आता रूम मध्ये आलेलो आहे. रूम टूर आम्ही देऊ तुम्हाला नंतर नीट एकदम. आता आम्ही जातो, फ्रेश होतो, कपडे चेंज करतो आणि मंदिरात जाऊया आपण. सो गाईज आम्ही फ्रेश झालो आणि मीच पहिली कधीपासून रेडी आहे, तुम्ही बघू शकता, मीच. आणि त्याच्यानंतर या बाकीच्या या दोघांचं चालू आहे अजून रेडी होणं. माझं गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ पण रेकॉर्ड करून झाला, स्टील या दोघांचं चालू आहे आवरणं. आता आम्ही जातोय गणपतीच्या मंदिरात. सो तुम्ही बघा, आम्ही तुम्हाला दाखवतो काय काय. आणि हा रूम टूर तुमची राहिली आहे. सो आता आम्ही गणपतीच्या मंदिरात जाऊन आल्यावरच तुम्हाला रूम टूर दाखवतो. रूम तसं चांगलं आहे, बजेट फ्रेंडली आहे. सो खूप साऱ्या सर्व्हिस त्यांनी चांगल्या दिल्या आहेत. काही काही जे जनरली गोष्टी नाही करत त्या नाही मला मिस वाटल्या. बाकी या दोघांना तर रूम आवडला, म्हणजे मला पण आवडला, तसा कम्फर्टेबल वगैरे आहे. बट स्टील ज्या गोष्टी मला नाही आवडल्या त्या मी मेन्शन करेन. पण बाकी रूम 100% छान आहे. 100% नाही म्हणता ना, 95% चांगलं आहे. ते 5% काय नाहीये ते मी तुम्हाला सांगते. सो हा अनिकेतचा गेटअप आहे. आता रेडी झालाय तो आणि मी पहिली रेडी झाली. लक्षात ठेवा, मी पहिली रेडी झाली. तर गाईज आरसा अडवून ठेवलेला या पोरीने 1 घंट्यापासून, त्यामुळे आम्हाला काही रेडी होता आलं नाही, लेट झालं जरासं. ह्यांना तर मग आरशाची आता गरज आहे का? नाही ना, लेट झालेलं आहे तर झालेलं आरशाची आहे. गरज कोणाला आहे? मग त्यानंतर आम्ही काय केलं, आरशाची गरज कोणाला आहे? त्यानंतर आम्ही रेडी झालो. रेडी व्हायला मला 1 मिनिट लागलाय फक्त. 1 मिनिटात मी रेडी झालोय. आरशापुढे मला फक्त 1 मिनिट लागला. ती 1 मिनिट पण येऊ देत नव्हती इतक्या वेळ. ठीक आहे, तर बाकी तर सगळं रेडी आहे. आता आम्ही जाऊ आणि गणपतीपुळेचे दर्शन घेऊ. गणपतीपुळे गणपती देवस्थानाचे दर्शन घेऊ आम्ही. Yes. त्यानंतर आम्ही पुढचा प्लॅन ठरवू. हा. तर आता रेडी झालोय सगळेजण. 1 वाजलाय. येस. आता बघू. आम्ही असं ऐकलेलं तिथे जेवायला पण असतं, म्हणजे प्रसाद असतो. आणि आज संकष्टी चतुर्थी आहे. चांगला योग आलाय. चतुर्थी आहे. संकष्टी चतुर्थी आहे आज. तर त्यासाठी चांगला योग आलाय आमचा गणपतीपुळेला येण्याचा. करेक्ट. म्हणून आम्ही आमच्या ट्रिपची सुरुवात गणपतीपुळेचे दर्शन घेऊनच करतोय. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आणि आमच्या दोघांमध्ये कोणतरी एक पार्सल मिसिंग दिसतच असेल तुम्हाला. सो ते पार्सलच अजून काहीतरी वेगळंच चाललंय, ते तुम्हाला मी दाखवते. अजून गेट रेडी विथ मी ची व्हिडिओ चालली आहे, ह्याची गेट रेडी विथ मी ची व्हिडिओ चालली आहे. आणि मी कधीपासून व्हिडिओ करून मी रेडी. आणि हा पसारा अजून आता तसाच आहे बघा बेडवरती. बेडवरती काय काय केलंय या लोकांनी ते बघा. दिस गाय इज आल्सो डूइंग गेट रेडी विथ मी काइंड ऑफ. सो एव्हरीवन इज बिझी विथ देअर रील्स. He is making reels here and this girl is making vlog. So we काय are a करायचं vlogging आता? family here on a trip. So vlogging is very सो important चला for आता us. आपण निघूया, खूप झालं. सो बाय बाय गाईज. सो गाईज नेक्स्ट प्रूफ. मी रेडी होऊन बाहेर आलीये आणि ते लोक अजून बाहेर नाही आले. अजून बघ नाही आता आले. सोनाली असले व्लॉग करणार ना आम्ही. अजून त्यांचं किती टाइमपास चालू आहे. त्यांना म्हणते कधीपासून चला जायचंय दर्शनाला, एवढा टाइमपास नाही करायचा. झालं अनु. सो काढू का रे? टाइमपासच चालू. मग मोबाईल बोलते घेतला? मी सिरियस होते. आणि रुद्धाचं काय चाललंय बघा. जास्वंद ए बाबा त्याच्यावर बॅलन्स नको देऊ. काय चालू आहे? फांदी पुढे घे जराशी आणि जास्त काढ. घ्यायचं आहे. हा गट गट तोड. पडशील रे हळू. हा बस झालं. दाखव. माईक आतमध्ये आहेत ना, मग ते कशाला छान आहे. लावलं? तरी बोलेल. आलोय मंदिरात. बघू शकता आज संकष्टी असल्यामुळे गर्दी खूप आहे. आतमध्ये गर्दी बघ.
खूप जास्त गर्दी दिसतीये. बापरे, मी आलोय तर खरं खूप जास्तच आहे आणि लाईन पण खूप असणार असं वाटतंय. असं वाटतंय. लेट्स सी गाईज. मला तर तू दाखवतच नाहीयेस व्हिडिओ. हा, मग आता हे बघा, ही एवढी माणसं आहेत. आता आतमध्ये केवढी गर्दी आहे काय बघितलं पाहिजे. जाऊया आपण आतमध्ये, लाईन बघ लाईन. संध्याकाळी येऊया. सिद्धिविनायक. तर इथे कपड्यांचा नियम लावलेला आहे, त्यामुळे बऱ्याच जणांना जे हाफ चड्डी वगैरे घालून आले त्यांना बाहेर काढता येते, अलाव नाही आहे त्यांना. आम्ही आता इथे मोफत चप्पल स्टँड सुविधा आहे. ओटीचं वगैरे आतमध्ये घेऊन जाऊ देतात का पण ते फुलं वगैरे घेऊन जाऊ देतात का आतमध्ये? नाही माहिती. सफारी मार्ट काय घ्यायचं आपल्याला? ओटीचं सामान गणपतीला ओटी जातात. म्हणजे हा नारळ घेऊन जातो ना, नारळ फुल वगैरे. हा तर बाजार आहे. हे नाही इथे कुठेच ठेवला नाही रे. नाही वाटतं अलाव नसेल. मग आपण एक जागा अशी बघू. आता ह्यांनी बघ त्याने गपचूप इथे लपवला, तशी कुठेतरी लपवू आपण. कोण आहे का? 100 रुपये. इथं मिठाईची असते ना पुढे. कोणतं घेतो? फुल बघून घे व्यवस्थित, नारळ कसं. सो आम्ही ओटीचं सामान घेतलंय आणि इथे चप्पल स्टँड झालेले फुल, त्याच्यामुळे आम्ही तिथेच ठेवला चपला. पदर दे ना नीट. हे दे मला. इकडे बघ. अलाउड आहे का व्हिडिओ? सो आता आम्ही 4-5 लाईनी राऊंड करून इथपर्यंत पोहोचलोय फायनली. आता ही लास्ट लाईन आहे. त्याच्यानंतर मग आता बाप्पाचं दर्शन होणार आम्हाला आणि इथे भजनाची तयारी चालू आहे संध्याकाळची. खूप छान वाटतंय आणि गर्दी पण खूप आहे, पण मजा येते. फर्स्ट टाइम आलोय ना. चला आपण पुढे जाऊ चालत. तर हॅलो 1 2 3 1 2 3 माईक टेस्ट 1 2 3. हॅलो. माझं का नाही कनेक्ट होते का? दर्शन झालं जेवणार आता. आणि खूप लाईन होती मस्त. मंदिर खूप छान आहे आणि तुम्ही बघू शकता हा मागचा पॅसेज आहे, ते समुद्र आहे. त्याचा माईक कनेक्ट होत नाही आणि त्याचा म्हणून तो चेक करतोय. इथे आम्हाला घरून व्हिडिओ कॉल आलाय आणि हे आहे गणपती बाप्पाचं मंदिर. किती छान वाईब तिथे. खूप गर्दी आज, खूप. मंदिर आहे बाप्पाचं. हो, इथे येऊन खूप छान वाटते आणि प्रसन्न वाटते आणि हे मंदिर बघून तर अतिशय छान वाटतंय. आम्हाला दाखव ना काय, त्यांना काय झालंय, आम्हाला काय नाही बघत आहेत. थंड
लिंबू सोडा आहे. लिंबू सोडा 40 रुपये. लिंबू सोडा करा. ते पालखीला बंदोबस्तला आलेली आहे. लिंबू कुठे चालले कुठं? पालखीला काय? पालखीला जावा तिकडे. हे दोन पण घे. हा. एकच घे मला नको. कोकम 25 लिंबू सरबत. 25. जेवण आलं आता आमचं आणि अनिकेतचा पसारा बघा काय टाकून बसलाय. सो रोटी आणि भाजी आम्ही ऑर्डर केली आहे. आणि एक काजू मसाला, एक बटर हा काजू पनीर- मसाला आणि बटर पनीर बटर मसाला, मसाला. पनीर बटर मसाला. लेट्स सी कशी आहे. आणि रोटी. ऍक्च्युली आम्हाला काहीतरी वेगळं खायचं होतं, बट आता आम्हाला हे पटकन मिळालं म्हणून आम्ही पटकन बसलो खायला, कारण का खूप उशीर दर्शनाला झाला. उशीर झाला खूप. खूप उशीर झाला. 4 वाजले आणि आमचं त्याच्यानंतर आता दर्शनच आम्ही- झालं लेट. किती वाजता झालं? दर्शन झालं 3 अडीचला. वाजता. हा 3 वाजले. उकडीचे मोदक So मागवले आम्ही. guys, गणपतीपुळेला आल्यावरती तुम्ही उकडीचे मोदक नाही खाल्ले असं होणं शक्यच नाही. सो हे आम्ही ऑर्डर केलेले आहेत उकडीचे मोदक आणि त्याच्यावरती आता बसणारे ताव. जाम गरम आहे, थोड्या वेळाने खाऊन दाखवतो. So मोदकाला ताटात घेतलंय पण तो पोटात जात नाहीये. खाल्ला कसं आहे बोल. एकदम छान. जास्त गोड पण नाही आणि म्हणजे एकदम प्रॉपर प्रोपोर्शन मध्ये सगळं काही मिळतं तुम्हाला. पीठ पण खूप सॉफ्ट आहे. एकदम छान प्रकारे बनलं आहे. म्हणजे जास्त असं एक हे नाही वाटत, सारण चांगलं आहे. हेवी नाही वाटत आहे. प्रॉपर एकदम लाईट वेट व्यवस्थित मोदक बनवले आहे. एन्जॉय. मस्त. चांगलं आहे. तुपातलं आहे. तुपातला आहे जरासा. अंदर तूप डाला है बहिणी ने. जी तुपाशी दुश्मनी आहे. त्याचा मोदक करून बाकी आहे. जेवण संपलं आहे. 2 मोदक आहेत. गाईज आमचं जेवण झालंय आणि आम्हाला जागोजागी ते आहेत. दिसतंय. खूप मध्ये मध्ये करतायत त्या. ऑब्स्टॅकल. थोडा रस्ता पण देत नाहीत त्या आम्हाला. सो आता आम्ही गाई एवढ्या फिरत होत्या की आम्हालाच भीती वाटत होती रस्त्यामध्ये, पण त्या काय करत नाही. बट स्टील त्या मध्ये मध्ये नाचतात खूप जास्त. आता आमचं दर्शन झालं, जेवण झालं. आता वाजले आहेत 4. सो सनसेटचा टायमिंग झालाय. सो आता पटकन आम्हाला अजून गाडी नाही भेटली इथे फिरण्यासाठी. सो आधी त्याचा बंदोबस्त करायचा आहे आणि ते झाल्यानंतर आम्ही विचार केलाय बीचवर जायचा सनसेट बघायला. Yes, that is true. आणि मग आता आम्ही जाऊन चेंज वगैरे करतो आणि मग तुम्हाला भेटतो. घरी काय काय करतो ते दाखवतो. चला. हो आता जस्ट पोहोचलो आम्ही हॉटेलला. बाय. तर गाईज आम्ही आता जातोय जेवण करण्यासाठी. तर
दुपारचं आमचं जेवण तुम्ही बघितलंच असणार. खूप जास्त पोट भरून एकदम फुल जेवण झालेलं होतं. पण आता मग आम्ही काहीतरी लाईट खाण्याचा विचार करतोय. तर सोनालीची इच्छा अशी आहे की सोनालीला खायचं आहे. काय खायचं आहे सोनाली? चायनीज म्हणजे मंचुरियन आणि चायनीज भेळ. सोनाली के नखऱ्यांना चॅलेंज नाही. काय खायचंय? चायनीज भेळ किंवा मंचुरियन गावात माणसाने जे मिळेल ते खायचं असतं. हा, चपाती भाजी डाळ भात वगैरे. तर इकडे सोनालीची जरा नाटकीच जास्त ती आहेत. हवा मी लाईट लावतो. मंचुरियन बघू ते नाही भेटलं तर जे मिळेल तेच खाणार ऑफकोर्स. येस, दॅट इज ट्रू. बट आधी थोडेसे एफर्ट्स पण टाकायचे ना आपण शोधायला. सो तेच एफर्ट्स आम्ही टाकतोय. तर मग चला बघूया आपण की काय भेटतं जेवायला ते. नीट कर. त्यानुसार आम्ही खाऊ. मग आम्ही तुम्हाला दाखवू काय घेतलं आम्ही आणि काय खाल्लं. बाय. चला आता आपण जाऊया जेवायला. केस मला पडलेलं नाही आवडतं. तेवढी माझी नाही येत असं. जेवायला काहीच आम्ही जातोय जेवायला. सो आय एम रेडी गाईज जेवणासाठी. बघू आता आपण बाहेर जाऊन काय काय मिळतंय ते. चला जेवायला जाऊया आता गाईस. काय आपण सकाळी कुठे जेवलो इकडे जेवलेलो नाही. हो, याच्यासाठी बरोबर सकाळची गाय आली ते काय तर मेमरी सगळं मेमरीचा इच्छा नाही सगळं तू माईक लावलाय नाही. कधी लावणार? ह्याच्यासाठी नाही. हां मी घेते आता. सो आम्ही बघतोय म्हणजे हॉटेल्स खूप चालू आहे तिथे रात्रीचे पण. बट हेच आहे आमचा विचार की जरा मंदिराच्या इथपर्यंत जाऊन येऊया. हां इथपर्यंत जाऊन आलं की तिथे जर ते असे स्ट्रीटवरचे मंचुरियन वगैरे असेल ना तुम्हाला सकाळी दिसलेले तर बघू लेट्स सी. स्ट्रीटवरचे मंचुरियन खायचे. हिला चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन जात होतो तर नको म्हणे. गावी येऊन तिला स्ट्रीटवरचे मंचुरियन खायचे. परत आम्ही हॉटेलमध्येच जाऊ. फुकट तिला फिरवायचे. जेवणाआधी जिरवायची. तिथे पण आहे लॉन्च. लोक रात्री येत आहेत. सोनालीने एवढा दूर येऊन आली आम्हाला चायनीज खाण्यासाठी, जे की बंद आहे. सगळंच बंद आहे इथे जवळपासचं. तरी पण आता सोनाली शॉप्स बंद झाले. सोनाली परत आम्हाला घेऊन जाणार रिटर्न जिथून आलो होतो तिथे. काहीतरी सोनालीला आपण 9 नंतर मंदिराच्या परिसरात आपलं समुद्र किनाऱ्यावर जाणार बंदी आहे. मग कळलं ना. कायदेशीर कारवाई होईल. गोवा नाही आहे ना हे चंद्रगा मस्त दिसतोय. मला दिसतोय का नाही दिसतोय मला माहिती. आम्हाला तर खूप छान दिसतं. किती महागाचा कॅमेरा असला तरी डोळ्यांचं कम्पॅरिझन नाही होऊ शकत. चला मग परत तिथून आलो तिथेच रिटर्न जायचं आहे आता आम्हाला.
पोळा उद्या खाऊ. आता रात्री खाल्लं तर आपण कुडकुडच बसू. त्याच्या आधी आम्हाला खूप जास्त वॉक करून जास्त जेवण जावं यासाठी ती मेहनत करून घेते आहे फुकटच, गरज नसताना ॲक्च्युली. तर तिच्याबद्दल 2 शब्द कमेंटमध्ये नक्की लिहा. काय आधी बघा, नाही तर मग परत तिथून वेगळं दिसत होतं. मला पक्का गॅरंटी हे चालेल. मला आज नाही खाता येणार, आज चतुर्थी आहे मग त्यामुळे हे आज बंद झालं ना ते पण. यस. हे दुकान आहे. यार सोनाली मार खाणार हा तू आता. सरबत सरभरीत हे बघ, इथे शंख प्रदर्शित आहे. म्हणजे असं कुठे काही बघितलं लहान मुलांसारखं मला पाहिजे मला पाहिजे, आणि तिथे गेल्यावर ते भेटतच नाही. काहीतरी वेगळंच बघायचं होतं मला खायला, म्हणून मी बोलवली जाऊ. तर गाईज शेवटी आम्ही जिथून सुरुवात केली तिथे चालू आहे. जिथे मी सजेस्ट केलं होतं सोनालीला की इथे जाऊया, तिथेच आम्ही शेवटी येऊन पोचलो आहे, कारण दुसरं काहीच भेटलं नाही. कुठे गेली सोनाली? काय करते बाबा? स्टोरी टाकत होती रे. बसून टाक, बोललो ना तिथे तिथे. सर आम्हाला या हॉटेलवाल्यांनी इथे जायला सांगितलं पुढे. मे बी त्यांचाच हा दुसरा एक हॉटेल असेल. नाही पण सजेस्ट केलं त्याने चांगलं, नसलं तरी पण. चायनीज यस सजेस्ट तर केलं त्यांनी. ये ते आता hotspot ने लावलं. ये ना अनलिमिटेड आहे का? यस. आमचा मारतो एअरटेलचा, माझा एअरटेलचा नंबर आहे. तुझं चालू नाही ना, पण तो विसरलास की काय? लवकर ऑर्डर केलंस तर बरं होईल. व्हेज थाली एक व्हेज थाली. कोळंबी चायनीज. यस. अनुने दिलं व्हेज थाली. व्हेज थाळी दिली त्याने. आणि तुम्ही बाहेर बघू शकता चंद्र नाही दिसत त्याला. दिसतोय. आता लाइटिंग बघ छान आहे जरा. आम्ही बघतोय ऑर्डरची वाट. तोपर्यंत आम्हाला इथे नेटवर्क भेटलं, सो आम्ही फोटो स्टोरीला टाकतोय. नेटवर्क ॲक्च्युली माझ्या हॉटस्पॉटचं आहे, कारण जिओ कुठेच नाही चालत आहे. जिओ जरा पण नाही चालत, बिलकुल नाही. जिओ खूप जास्त. सो इथे प्रिफर तुम्ही करत असाल ना तर मग एअरटेल. एअरटेल प्रिफर करा. खरंच जिओ जरा पण नाही चालत आहे, रेंजच नाही येते. डिपेंड्स ऑन तुमचं राहण्याचं ठिकाण वायफायचं. आता आम्हाला त्यांनी वायफाय इन्क्लुडेड आहे असं मेन्शन केलेलं, बट आमच्या रूमपर्यंत वायफाय नाही पोचत आहे. सो खाली येऊन बसावं लागतं आहे वायफायसाठी. सो तो एक प्रॉब्लेम होतो आहे. जेवायला आणि आम्हाला आता व्हिडिओ कॉल आला घरून. कर ना थोडं. कोणाला घेऊन जात आहे ते ठीक आहे, बघा तुम्ही आल्यावर. पण बीचवर नाही नेत मी रात्री खायला फिरले. मला माहिती नाही माहिती खायचं हां त्याने. आणि आम्ही चायनीज घेतलं.